स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती। तर मागील 2 व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीविषयी ज्या जाहिराती होत्या त्या आपण पाहिलेल्या आहेत। तर ह्या व्हिडिओमध्ये देखील ज्या उर्वरित जाहिराती आहेत त्या आपण पाहणार आहोत। तर बघा, ही जी जाहिरात आहे तर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, तर मराठवाड्यामधील जी शिक्षण प्रसारक मंडळ आहे तेथील ही जाहिरात आहे, छत्रपती संभाजीनगर। तर आपण जाहिरात पाहू खाली। तर बघा, अनुसूचित जातीसाठी 12 आहे, महिलांसाठी 12, माजी सैनिकांना 6, अंशकालीन 4, प्रकल्पग्रस्त 2, इथं भूकंपग्रस्त 1, खेळाडू 2, अशा एकूण 40 जागा आहेत। त्याचप्रमाणे खाली बघा, अनुसूचित जमातीला 12 जागा आहे टोटल। अनुसूचित जमातीसाठी जागा नाही आहेत। त्याचप्रमाणे विजा अ साठी 1 जागा आहे, भ ज ब साठी 7 जागा आहेत। त्याचप्रमाणे भ ज क साठी 4 आणि भ ज ड साठी 1 जागा आहे। इतर मागासवर्गीयांना 16 जागा आहेत। त्याचप्रमाणे विमा प्र साठी 5 जागा आहेत, विमा प्र साठी 5 जागा आहेत। त्याचप्रमाणे EWS साठी 17 जागा आहेत, SC BC साठी 17 जागा आहेत आणि खुल्यासाठी 44। तर बघा, एकूण 24 खुल्यासाठी 44 आहेत। तर बघा, जे दिव्यांग मुलं आहेत त्यांना 4% नुसार एकूण बघा 7 जागा ह्या दिव्यांगांसाठी आहेत। त्याच्यातील कर्णबधिरांना 2, अस्थिव्यंगांना 2 आणि अंध मुलांना 1 असे ID 1 आणि MD 1 अशा प्रकारे 7 ह्या जागा आहेत। एकूण 166 टोटल वॅकन्सी या 166 जागा आहेत बघा टोटल। तर चला आपण खाली जाहिरात पाहून घेऊ। तर बघा, माध्यम मराठी माध्यम एकूण पदे 2 आहेत बघा, 1 ते 5 या वर्गासाठी, 1 ते 5 या वर्गासाठी एडेड आहे आणि मराठी माध्यम आहे शिकवण्याचे एकूण पदे हे 2 आहेत। तर खालती बघू, तर बघा 6 ते 8 या वर्गासाठी, 6 ते 8 वर्गासाठी एडेड आहे, इंग्लिश लँग्वेज विषय इंग्लिश आहे। तर एकूण 1 पद आहेत। त्याचप्रमाणे 6 ते 8 साठीच बघा, एडेड मॅथमॅटिक्ससाठी 1 जागा आहे। तर खाली आपण जाहिरात बघू। खाली बघा, 6 ते 8 साठी एडेड सायन्ससाठी 3 जागा आहेत। त्याचप्रमाणे 6 ते 8 वर्गासाठी 20% अनुदानित इंग्लिश विषय 5 जागा आहेत। 20% अनुदानितसाठी आहे बघा, ही फक्त एडेड आहे 20%। 6 ते 8 या वर्गासाठी 20% एडेड आहे आणि मॅथमॅटिक्स CS साठी 8 जागा आहेत एकूण। तर खाली पाहू, तर खाली बघा, 6 ते 8 या वर्गासाठी 20% अनुदानित सायन्स विषयाला 5 जागा आहेत। 6 ते 8 वर्गासाठी 40% अनुदानित आहेत, मराठी विषय आहे 1 जागा आहे। तर 6 ते 8ला 40% अनुदानितला हिंदी विषयाला 1 जागा आहे। त्याचप्रमाणे खाली पाहू, सहा ते 8ला 40% अनुदानित सायन्सला 1 जागा आहे। 6 ते 8 या वर्गाला 40% अनुदानित हिस्ट्री विषयाला 1 जागा आहे। तर खालील जाहिरात पाहून घेऊ। तर बघा, पुढे मराठी माध्यम मराठी आहे 6 ते 8 साठी 60% अनुदानित आहे, मराठी लँग्वेजला 1 जागा आहे। 6 ते 8 या वर्गावर 60% अनुदानित आहे, सायन्ससाठी 1 जागा आहे। 6 ते 8 साठी 60% अनुदानित आहे, इंग्लिश लँग्वेजला 1 जागा आहे। तर खालती बघा, 6 ते 8 साठी 60% अनुदानित आहे, हिंदी विषयाला 1 जागा आहे। 6 ते 8 60% अनुदानित मॅथमॅटिक्स CSला 1 जागा आहे। 9 ते 10चे बघा, आता आपण इथे 6 ते 8च्या बघितले, खाली बघा 9 ते 10च्या जाहिरातीच बघा। 9 ते 10 साठी एडेड आहे,
इंग्लिशसाठी एक जागा आहे. खाली बघू आपण 9 ते 10च्या जाहिराती. आता ह्या उच्च माध्यमिकच्या जाहिराती चालू होतात, म्हणजे 9 ते 12 साठी बघा. 9 ते 10च्या एडेड आहे. मॅथमॅटिक्स CS साठी एक जागा आहे. 9 ते 10साठी एडेड आहे. सायन्ससाठी एक जागा आहे. 9 ते 10 वर्गासाठी एडेड आहे. फिजिकल्स एज्युकेशनसाठी 4 जागा आहेत. 9 ते 10 वर्गासाठी 20% अनुदानितवर इंग्लिश विषयाला 5 जागा आहेत. त्याचप्रमाणे खाली बघा 9 ते 10साठी 20% अनुदानित मॅथमॅटिक्स CSला 9 जागा आहेत. त्याचप्रमाणे 9 ते 10साठी म्हणजेच 9वी 10वी वर्गासाठी 20% अनुदानितवरती सायन्ससाठी 3 जागा आहेत. 9 ते 10वर 20% अनुदानितवर फिजिकल एज्युकेशनसाठी 2 जागा आहेत. 2 जागा आहेत. त्याचप्रमाणे 9 ते 10साठी 40% अनुदानितवर मॅथमॅटिक्स CSसाठी 1 जागा आहे. 9 ते 10 वर्गावर 40% अनुदानितवर सायन्स सब्जेक्टला 1 जागा आहे. त्याचप्रमाणे 9 ते 10साठी 40% अनुदानितवर फिजिकल एज्युकेशनवरती 1 जागा आहे. 9 ते 10 वर्गावर 60% अनुदानितवरती हिंदी लँग्वेज हिंदीसाठी 3 जागा आहेत टोटल. त्याचप्रमाणे 9 ते 10 वर्गासाठी 60% अनुदानितवर मॅथमॅटिक्स CSसाठी 2 जागा आहेत टोटल. त्याचप्रमाणे 9 ते 10 वर्गावरती बघा 60% अनुदानितवरती सायन्स सब्जेक्टसाठी 4 जागा आहेत वेकेन्सी. 9 ते 10साठी 60% अनुदानित हिस्ट्री विषयासाठी 2 जागा आहेत. बघा इथं सोशल सायन्सचे देखील जागा, इथं सोशल सायन्सचे 9 ते 10साठी 2 जागा आहेत बघा, पण ती एडेड नाही आहे. एडेड म्हणजे पूर्ण 100% अनुदानित नाही, 60% एडेड आहे. तर बघा पुढील जाहिरात पाहू. तर बघा 9 ते 10साठी 60% अनुदानितवर लँग्वेज मराठीच्या 2 जागा आहेत लँग्वेजच्या बघा. त्याचप्रमाणे 9 ते 10साठी बघा इंग्लिशच्या लँग्वेज इंग्लिशचे 5 जागा आहे टोटल. तर इथं 9 ते 10 वर्गाच्या जाहिराती या झालेल्या आहेत. तर बघा खाली ज्युनियर कॉलेजच्या जाहिराती आपण बघून घेऊ, म्हणजेच 11वी 12वीच्या जाहिराती जे 9 ते 12साठी पात्र आहेत बघा त्यांच्यासाठी. इथे ज्युनियर कॉलेजच्या जाहिराती बघा. तर एडेड आहे. हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनसाठी बघा 2 जागा आहेत. एडेड आहे पूर्ण. त्याचप्रमाणे हायर सेकंडरी बघा लँग्वेज इंग्लिशसाठी 20% अनुदानित आहे. लँग्वेज इंग्लिशसाठी 2 जागा आहेत. त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेजवरती बघा 20% अनुदानित आहे आणि मराठी लँग्वेज इंग्लिश आणि एज्युकेशनसाठी 1 जागा आहे. त्याचप्रमाणे हायर सेकंडरी टीचर बघा ज्युनियर कॉलेजवरतीच 20% अनुदानित आहे. लँग्वेज मराठीसाठी 1 जागा आहे. त्याचप्रमाणे खाली बघा सोशिओलॉजी लँग्वेज इंग्लिश म्हणजे समाजशास्त्र आणि इंग्लिश असे दोन्ही मिळून 20% अनुदानितवरती आहे बघा. ज्युनियर कॉलेजवरती 1 जागा आहे. म्हणजे 2 सब्जेक्ट झालेले असतात काही जणांचे PG, त्याच्यासाठी आहे बघा इथं. तर खाली बघू हिस्ट्री, तर 40 नंबरचं बघू आपण. तर 20% अनुदानितवरती हिस्ट्री एज्युकेशन 1 जागा आहे. त्याचप्रमाणे खाली 20% अनुदानितवरती हिस्ट्री पॉलिटिक्स सायन्सवरती 1 जागा आहे. त्याचप्रमाणे 20% अनुदानितवरती एज्युकेशन आणि इंग्लिश लँग्वेज इंग्लिशसाठी 1 जागा. त्याचप्रमाणे खाली बघा 20% अनुदानितवरती ऑर्गॅनायझेशन्स ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी 4 जागा आहेत टोटल कॉमर्सवाल्यांसाठी बघा इथं. तर पुढील जाहिरात बघू आपण. तर खालील देखील ज्युनियर कॉलेजच्या जाहिराती आहेत बघा. 9 ते 12साठी जागा भरपूर प्रमाणात आलेल्या आहेत तिथं. तर बघा हायर सेकंडरी टीचर्स 20% अनुदानितवरती फिजिक्ससाठी टोटल 6 जागा आहेत. त्याचप्रमाणे 45 नंबरचं बघा 20% अनुदानितवर केमिस्ट्रीसाठी 6 जागा आहेत. त्यानंतर 20% अनुदानित बायोलॉजीसाठी टोटल 6 जागा आहेत. त्याचप्रमाणे 20% अनुदानितवर मॅथमॅटिक्स CSसाठी टोटल 5 जागा आहेत. त्याचप्रमाणे 20% अनुदानितवर सोशिओलॉजी पॉलिटिकल सायन्ससाठी 1 जागा आहे. त्याचप्रमाणे 20% अनुदानितवर लँग्वेज मराठी पॉलिटिकल सायन्ससाठी 1 जागा आहे. त्याचप्रमाणे 20% अनुदानितवर लँग्वेज मराठी आणि सोशिओलॉजीसाठी 1 जागा आहे. 20% अनुदानितवरती लँग्वेज हिंदीसाठी 1 जागा आहे.
20% अनुदानित वरतीच बघा लँग्वेज हिंदी आणि हिस्ट्री एक जागा आहे. त्याचप्रमाणे 20% अनुदानित वरती संस्कृत या विषयासाठी एक जागा आहे. 20% अनुदानित वर इकॉनॉमिक्ससाठी एक जागा आहे. त्याचप्रमाणे 40% अनुदानित आहे लँग्वेज हिंदी आणि पॉलिटिकल सायन्सला एक जागा आहे. 40% अनुदानित वर लँग्वेज इंग्लिश प्लस पॉलिटिकल सायन्स टोटल 3 जागा आहेत. तर खालील जाहिरात आणि उर्वरित जाहिरात बघू खाली. तर बघा हायर सेकंडरी साठी जाहिरात बघा खालील. 40% अनुदानित वरती लँग्वेज इंग्लिश आणि लँग्वेज इंग्लिश हिस्ट्रीसाठी टोटल 3 जागा आहेत. त्याचप्रमाणे 40% अनुदानित वरती जिओग्राफीसाठी एक जागा आहे. त्यानंतर 40% अनुदानित वरती हिंदीसाठी टोटल 2 जागा आहेत. त्यानंतर 40% अनुदानित वर लँग्वेज हिंदी आणि एज्युकेशनसाठी एक जागा आहे. त्याचप्रमाणे 40% अनुदानित वर पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्रीसाठी टोटल 2 जागा आहेत. त्याचप्रमाणे 40% अनुदानित वरती लँग्वेज हिंदी आणि समाजशास्त्र याच्यासाठी एक जागा आहे. 40% अनुदानित वरती लँग्वेज हिंदी आणि हिस्ट्रीसाठी 2 जागा आहेत. त्याचप्रमाणे बघा खाली जाहिरात आपण बघून घेऊ. पुढील जाहिराती बघा. तर विषयानुसार 40% अनुदानित वर फिजिक्ससाठी टोटल 4 जागा आहेत. त्याचप्रमाणे 40% अनुदानित वर केमिस्ट्रीसाठी टोटल 6 जागा आहेत. संस्कृतसाठी टोटल 1 जागा आहे. त्याचप्रमाणे 40% अनुदानित ऑर्गॅनायझेशन्स ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी 1, इकॉनॉमिक्ससाठी 2 जागा आहेत. त्याचप्रमाणे खाली 40% साठी इकॉनॉमिक्स आणि सोशल समाजशास्त्र सोशिओलॉजी याच्यासाठी 1 जागा आहे. त्याचप्रमाणे पुढे बघू जाहिराती उर्वरित खालील. हायर सेकंडरी टीचरसाठी बघा ज्युनियर कॉलेजवरती 40% अनुदानित वरतीच मराठी लँग्वेज मराठीसाठी टोटल 2 जागा आहेत. ज्यांची PG मराठी लँग्वेजमधून झाले त्यांच्यासाठी बघा इथं. त्याचप्रमाणे 40% अनुदानित वरती लँग्वेज मराठी प्लस लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्ससाठी 1 जागा आहे. 40% अनुदानित वरती लँग्वेज मराठी इकॉनॉमिक्ससाठी 1 जागा आहे. त्याचप्रमाणे 40% साठी बायोलॉजी या विषयासाठी टोटल 4 जागा आहेत. अशाप्रमाणे ही मराठवाड्यातली सर्वात मोठी खाजगी संस्था आहेत बघा. तिथं भरपूर 166 टोटल ह्या 166 वॅकन्सीज होत्या आणि भरपूर प्रमाणात 9 ते 12 साठी भरपूर प्रमाणात म्हणजे जाहिराती आलेल्या आहेत. तर पुढील जाहिरात आपण बघू. तर बघा पुढील जी जाहिरात आहे बघा श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड. श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड येथील जाहिरात आहे बघा. तर व्यवस्थापनाच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यामध्ये खालील नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पवित्र प्रणालीद्वारे नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तर बघा अनुसूचित जातींसाठी SC साठी टोटल 10 जागा आहेत. अनुसूचित जमातीला 6, विजा अ साठी 3, भज ब साठी 2, भज क साठी 1, भज ड साठी 0 जागा आहेत. इतर मागासवर्गीयांच्यासाठी बघा टोटल 9 जागा आहेत. विमा प्र साठी 0. त्याचप्रमाणे SC BC नुसार टोटल 6 जागा आहेत. EWS साठी 6 जागा आहेत. अराखीवसाठी बघा 19 जागा आहे आणि एकूण टोटल 62 जागा ह्या आलेल्या आहेत. बघा ही संस्था कुठली आहे तर शारदा भवन एज्युकेशन सोसायटी विथ इंटरव्ह्यूसाठी आलेली आहे बघा ही जाहिरात. तर बघा अनुदानित पदे कनिष्ठ महाविद्यालय ज्युनियर कॉलेज. तर बघा जागा बघू ज्युनियर कॉलेजच्या अनुदानित पदे आणि कनिष्ठ महाविद्यालयासाठी आहे बघा. तर विषय मराठी टोटल पदसंख्या या 2 आहेत. त्यानंतर हिंदी बघा हिंदीसाठी एक जागा आहे. हिंदीसाठी एक जागा आहे. त्याचप्रमाणे समाजशास्त्रासाठी 1 जागा आहे. हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक हिस्टोरी लिहिलं इथं पण 1 जागा आहे त्याच्यासाठी. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी कॉमर्सवाल्यांसाठी बघा इथं 1 जागा आहे ज्युनियर कॉलेजच्या. त्यानंतर सचिवाची कार्यपद्धती याच्यासाठी 1 जागा आहे. पदसंख्या ही 1 आहे. शिकवण्याचे माध्यम हे मराठी आहे. शारीरिक शिक्षणासाठी 1 जागा आहे. राज्यशास्त्राची 1 जागा आहे. अर्थशास्त्रासाठी 1 जागा आहे. सहकारसाठी 1 जागा आहे.
त्याचप्रमाणे वाणिज्य संघटन व व्यवस्थापनसाठी एक जागा आहे. भौतिकशास्त्राचे टोटल 11 जागा आहेत बघा इथं भौतिकशास्त्र सायन्सवाल्यांसाठी. त्याचप्रमाणे रसायनशास्त्राला 8 जागा आहेत. जीवशास्त्रासाठी 3 जागा आहेत. शिकविण्याचे माध्यम सायन्सवाल्यांनी इंग्लिशमध्ये शिकवायचं आहे. गणितसाठी बघा टोटल 7 जागा आहेत आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी टोटल 1 जागा आहे. तर बघा पुढील अनुदानित पदे माध्यमिक विभाग 9 ते 10 साठी बघू. तर बघा 9 ते 10 साठी मराठी हिंदी विषयाच्या टोटल 3 जागा आहेत. इंग्रजी विषयाच्या टोटल 2 जागा आहेत आणि गणितच्या 1 जागा आहे बघा. त्याचप्रमाणे 6 ते 8 वर्गासाठी बघा विज्ञानच्या 1 जागा आहे. संस्कृतची 1 जागा आहे. गणित आणि विज्ञानची मिळून 1 जागा आहे. इंग्रजीची 1 जागा आहे. सॉरी. त्याचप्रमाणे मराठी आणि इंग्रजीसाठी टोटल बघा इथं मराठी आणि इंग्रजीसाठी टोटल 4 जागा आहेत. 5वी साठी विभाग 5 6 ते 8 साठी बघा. त्याचप्रमाणे खाली बघा 6वी आणि 6 ते 8 या वर्गासाठी बघा हिंदी विषयाच्या 2 जागा आहेत. मराठी विषयाची 1 जागा आहे. त्याचप्रमाणे 9 ते 10 साठी बघा इंग्रजीची 1 जागा आहे. विज्ञानची 1 जागा, गणितची 1 जागा आहे. तर बघा कनिष्ठ महाविद्यालय पदासाठी शैक्षणिक पात्रता MA, MSc आणि MCOM पाहिजेत आणि हे माहितीच आहे सर्वांना. 6वी ते 10वी साठी शैक्षणिक पात्रता ही BA म्हणजे डिग्री पूर्ण पाहिजे आपल्याला आणि 6 ते 10 साठी कसं BEd पाहिजे. पेपर सेकंड तुम्ही दिलेला 6 ते 8 साठी पेपर सेकंड पास पाहिजे तुम्ही. त्याचप्रमाणे 5वी साठी बघा DEd वाल्यांनी 1 ते 5 साठी आणि पेपर फर्स्ट पास पाहिजे. तर पुढील जाहिरात बघू आपण. तर ही जी जाहिरात आहे बघा अल्पसंख्याक रिलिजियस संस्था आहे ही. तर बघा 1st to 4th क्लाससाठी बघा ही DEd TET आणि CET पास पाहिजे बघा संच मान्यतेनुसार आणि शासकीय नियमानुसार बघा TET CET पास पाहिजे. म्हणजे एकूण टोटल 2 जागा इथं 2 जागा आहेत बघा टोटल आणि DED साठी 2 जागा आहेत. 1 ते 4 या वर्गासाठी बघा TET आणि CET ही आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सेंट उर्सुला गर्ल्स हिंदी प्राथमिक शाळा सेमी इंग्रजीसाठी आहे बघा. सिव्हिल लाईन्स नागपूर यासाठी. तर अशाच प्रकारचे आपण आज काही जाहिराती पाहिलेल्या आहे. अशाच प्रकारच्या शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.